नमस्कार मंडळी. चला आज मी घेऊन जाणार आहे तुम्हाला एका मंदिरात. तर ते मंदिर कशाचं आहे तुम्ही ओळखा पाहू. जर कोणी पाहिलेलं असेल तर त्याला नक्कीच ओळखणार. आणि ही सिंहाची मूर्ती ज्या मंदिराच्या बाहेर असते अर्थातच ते मंदिर देवीचं असतं. तर आपण चाललो ते एका देवीच्या मंदिरात. आणि पहा किती सुंदर मंदिर आहे. सगळं कसं नेटनेटकेपणा, स्वच्छ आणि सुंदर. तर चला आता पहिलं कासव बाबांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि ते दर्शन घेऊन आपण पुढे जात आहोत. तर खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप छान आहे. तर आता ही देवी कोणती आता कोणाकोणाला माहिती आहे ते सांगतील. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते ही देवी कोणती आहे. तर ही देवी आहे आमची भोलाई माता. तर मी तुम्हाला भोलाई मातेच्या मंदिरात आणलेलं आहे दर्शनाला. तर इतक्या आत जाऊन फोटो वगैरे नाही काढून देत, पण आम्ही गेलो. कारण इथं आज अजिबात गर्दीच नाही आहे. कारण रविवारच्या दिवशी त्या देवीचा वार असतो. रविवारी खूप लोक येतात दर्शनाला, पण सोमवारी मला माहिती आहे खूप मंदिर मोकळं असतं आणि छान दर्शन होतं. तर ही भोलाई माता आहे आणि याचं मंदिर खूप विशाल आहे, मोठं, अगदी छान. आणि हे पहा दर्शन झालं आणि आम्हाला व्हिडिओ का काढून दिला मी तेही सांगते. कारण वाडे भोलाई हे माझं माहेर आहे. तर त्यामुळे तिथं मला व्हिडिओ काढून दिला, नाहीतर आतमध्ये फोटो काढून देत नाहीत. तर आता शेजारी पहा गणपती बाप्पा आहेत तिथंच. तर आपण त्यांचं छान दर्शन घेतलं. आणि आता माऊलीच्या ज्या आपली देवी आहे ना तिच्या 2 पालख्या आहेत तिथं शेजारी. तर आपण त्यांचंसुद्धा दर्शन घेणार आहोत आता. तर हलावंच वाटत नाही, इतकं सुंदर मंदिर आहे. आणि हे पहा 2 पालख्या त्यांच्या. आणि आतमध्ये असे बरेचसे गंठ आहेत मोठे मोठे अडकवलेले. आणि उंचच्या उंच गाभारा आहे. गाभारा पण खूप मोठा आहे. खूप छान वाटतं आतमध्ये गेल्यावर. आणि रंगरंगोटीसुद्धा खूप चांगली केलेली आहे. तर इथं बाहेर ना परड्या मांडलेल्या असतात, जशा का तुळजापुरात येडाईमध्ये असतात अशा इथंसुद्धा मिठापिठाने परड्या लोक भरतात. तर भोलाईला कधी जातात लोक? आश्विन महिन्यात 5 रविवार असो किंवा 4 असो, तर प्रत्येक रविवारी तिची यात्राच भरते. जशी काय ज्या माणसाला जसा वेळ भेटेन असं त्या रविवारचं जातं आणि तिथं रविवारच्या दिवशी ओलांडा मिळतो. तर हे बघा हे काय आहे, पानपोई आहे, पण खूप सुंदर आहे. लोक अगदी याच्या पुढं उभं राहून फोटो बिटो काढतात. आणि मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे. तर या मंदिरामध्ये प्रत्येक देवी देवतांचे असं नक्षीकाम केलेलं आहे. म्हणजे काही मूर्ती आहेत, काही चित्र रेखाटलेले आहेत. खूप छान आहे असं पाहण्यासारखं अगदी. आणि मंदिराला उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालतात. तर पहा हे भोलाई माता प्रसन्न. तर मी तुम्हाला कायम सांगत असते ना माझ्या व्हिडिओमध्ये बोलायचं मटण. तर खूप म्हणजे या देवीला बोकडाचं मटण चालत नाही, बोलायचं म्हणजे बकऱ्याचं चालतं. तर आता मी तुम्हाला उजव्याकडून प्रदक्षिणा न घालता डाव्या साईडने सावलीने चालले. कारण आत्ता ऊन झालेलं आहे, 1-1:30चा सुमार आहे, त्यामुळं माझे पाय लय भाजतात. पण मी तुम्हाला यज्ञकुंड दाखवायला चालवलं आहे. कारण इथं नवरात्रीला 7व्या माळाला खूप मोठा यज्ञ असतो आणि तिथं बळी दिला जातो असं म्हणतात. तर मी पाहिलेले बळी म्हणजे कणकेचं बकरं करून त्यात टाकतात आणि मग तिथून पुढं तिथल्या त्या ज्या पुजाऱ्यांच्या बाया आहेत ना त्या 7व्या दिवशी उपवास सोडतात. म्हणजे 7वीला बकरं आणि 8व्या दिवशी त्या उपवास सोडतात. तर हे आपण आलो आता दत्त महाराजांच्या मंदिरात, म्हणजे तिथंच आहे आतमध्येच. तर पहा किती सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. खूप छान वाटतं अगदी दर्शन घेतल्यावर. आणि मुळात परिसरच खूप स्वच्छ आहे, पाहायलाच इतकं मनमोहक. अगदी शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास त्यामध्ये टाकलेला आहे. परत तर हा दरवाजा अगदी कळसाच्या वरती कळस म्हणजे गाभाऱ्यातून येतो. जर काही इमर्जन्सी असेल तर या दरवाज्यावरतून येतात. तर कधी पण कुठल्याही देवाचं दर्शन घेण्याआधी कळसाचं दर्शन घेतात.
तर आपण उत्तर बाजूला उभे आहोत आणि हे मातेच्या कळसाचं दर्शन झालं आपल्याला. आणि आता हे साईडने किती छान आहे, पाहायला प्रत्येक माणूस पाहिल्याशिवाय तर पुढं जाणारच नाही, इतकं सुंदर रेखीव काम केलेलं आहे. आणि इथं सगळे लोक येऊन फोटो काढतात आणि इथं पुढं अन्नप्रसाद असतो. तर आता आमचं दर्शन झालं, सिंह महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि आता अक्षय आणि गोरख घरी निघालेत. तर आता मी पण त्यांच्याबरोबर चालले. तर अक्षय माझा मुलगा आणि गोरख माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. तर हे तर माऊली, तुकाराम महाराज, सगळे देवांचं दर्शन होतं पहा. आणि खूप छान दर्शन झालं, त्यामुळं मला खूप आनंद वाटला. तर खूप बरं वाटलं. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे बोलाई मातेला बोकड कापलेला चालत नाही आणि तिचं भक्तांनी खाल्लेलं सुद्धा चालत नाही. त्यांनी जर ते पाणी जरी ओलांडण्यात आलं ना त्याचं, म्हणजे एखाद्याने कापलं आणि तिथं ते गेलं, त्यांच्या अंगावर खरूज नायटे उठतात आणि डोळे पण येतात. तर बोलायला नारळाबरोबरच खरूज नायटे पण वाहतात. ते म्हणजे पुजारीच लोक ते साहित्य देतात सगळे, आणि साडी चोळीबरोबर तेही असतं. तर खूप छान दर्शन झालं. जर कोणी आलं नसेल तर निवांत या, आता अश्विन महिना चालू होईल. खूप छान दर्शन होतं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.